आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं भटक्या कुत्र्यांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांना विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत रेबीज प्रतिबंधक लस देण्यात येते आहे. यामध्ये शहरातील विविध परिसरातील 930 भटक्या कुत्र्यांना लसीकरण करण्यात आलं आहे. ही मोहीम संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे. आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम पूर्ण राबवण्यात येते. भटक्या श्वानांबाबत पशु जन्म प्रतिबंध भटके श्वान हा कायदा आहे. या कायद्यानुसार भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याचे आदेश सर्व राज्यांना दिलेले आहेत. तसेच कायद्यानुसार भटक्या श्वानांना मारणे अथवा इतरत्र नेऊन सोडण्यात पूर्णपणे बंदी आहे. या कायद्याप्रमाणे महानगरपालिकेचे भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्याचे कामकाज सुरू आहे. यामध्ये महापालिकेच्या शहरातील 11,327 पेक्षा जास्त भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण आज अखेर करण्यात आले. कायद्यातील तरतुदीनुसार शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची योग्य ती देखभाल आणि पोषण करून शस्त्रक्रियेची जखम बरी झाल्यानंतर पकडलेल्या श्वानांना त्यांच्या मूळ जागी सोडण्यात येते. भटक्या श्वानांना रेबीज हा प्रामुख्याने होणारा आजार आहे. यामध्ये कुत्रा पिसाळून मनुष्य आणि इतर प्राण्यांचा चावा घेतो, त्यामुळे रेबीज हा रोग त्यांना देखील होऊ शकतो. आणि याकरिता शहरातील सर्व भटक्या श्वानांना रेबीज प्रतिबंधक लस महापालिकेच्या वतीनं देण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेमार्फत कुत्री पकडण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या जाळ्या तयार केलेल्या आहेत. या जाळ्याद्वारे त्यांना पकडून जागेवरच ही लस देण्यात येते. त्यानंतर लस दिलेल्या कुत्र्याला ओळख म्हणून निळ्या रंगाची विशिष्ट खूण केली जाते. लस दिल्यानंतर त्याला लगेचच सोडले जाते. कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत दरवर्षी भटक्या श्वानांकरिता अशा प्रकारची विशेष मोहीम घेण्यात येते. सन 2024-25मध्ये 6,500, सन 2025-26मध्ये 7,200 भटक्या श्वानांना रेबीज लस देण्यात आली आहे. ही विशेष मोहीम पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय पाटील, सोसायटी फॉर ॲनिमल प्रोटेक्शन संस्थेचे डॉक्टर चंद्रहास कापडी, डॉक्टर शामराव पाटील, दीपक मिसा, मृदुला दुबल, राधिका बरीशेट आणि इतर प्राणीप्रेमी यांच्या मार्फत करण्यात आले. तरी नागरिकांकरिता रेबीज प्रतिबंधात्मक लस छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे उपलब्ध असून सदर लसीचा डोस विहित वेळापत्रकानुसार 03/7/1428 असा आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.